नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत करते आहे। आज मी तुम्हाला खाटूश्याम बाबांचा तांदूळ उपाय सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। खाटूश्याम बाबा आणि गुरुवार तांदूळ उपाय हा खाटूश्याम बाबा हे कलियुगातील कुटुंबातील कलह, विवाहातील विलंब आणि इच्छापूर्तीसाठी केला जातो। राजस्थानातील सीकर जिल्ह्यातील खाटू नगरी हे त्यांचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे। लाखो भक्त दरवर्षी तेथे दर्शनासाठी येतात। हारे का सहारा श्याम बाबा हमारा ही भक्तांची श्रद्धा आहे दर्शवणारी घोषणा आहे। गुरुवार हा बृहस्पती ग्रहांचा दिवस मानला जातो। बृहस्पती म्हणजे ध्यान, धर्म, धन, धर्म, विवाह, गुरु कृपा। खाटूश्याम बाबा हे श्रीकृष्णाचे रूप असल्यामुळे गुरुवारी त्यांची उपासना केल्यास गुरुवार विष्णू आणि कृष्ण कृपा एकत्र लाभते असे मानले जाते। खाटूश्याम बाबाला मोरपीस आणि गुलाब खूप प्रिय आहे, त्यामुळे खाटूश्याम बाबांना मोरपीस आणि गुलाब वाहिल्याने पण इच्छा लवकर पूर्ण होते असे मानले जाते। तांदूळांचे धार्मिक महत्त्व। तांदूळ म्हणजेच अन्नपूर्णेचे प्रतीक आहे आणि समृद्धी आणि श्रद्धेचे चिन्ह पण आहे। लक्ष्मी कृपेच्या माध्यम कोणत्याही पूजा विधीत तांदळाला फार महत्त्व असते। खाटूश्याम बाबांना पांढरा तांदूळ अर्पण करणे म्हणजेच अत्यंत फलदायी मानले जाते। गुरुवार तांदूळ उपाय हा संपूर्ण विधी आपण पाहणार आहोत। आवश्यक साहित्य: पांढरा स्वच्छ तांदूळ 1 मूठ, पिवळे वस्त्र किंवा पिवळी पिशवी, खाटूश्याम बाबांचा फोटो आणि पिवळी फुले, धूप, दीप आणि गूळ किंवा मिश्री। उपाय करण्याची योग्य वेळ: गुरुवार सकाळी सूर्योदयानंतर, शक्य असल्यास स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत। त्यानंतर मन शांत आणि श्रद्धामुक्त असावे। उपाय करण्याची पद्धत जाणून घेऊया। घरातील पूजास्थळी खाटूश्याम बाबांचा फोटो ठेवा। त्यानंतर समोर दीप व धूप लावा व तांदूळ हातात घ्या आणि डोळे बंद करा। आपल्या मनातील इच्छा स्पष्टपणे बाबांना सांगा। जर खालील मंत्र किंवा नामस्मरण करा: ओम श्री श्याम देवाय नमः 108 वेळा हा मंत्र जप करा। तांदूळ पिवळ्या वस्त्रात बांधा। त्यानंतर हे तांदूळ देवघरात ठेवा किंवा पुढील गुरुवारी गरजू लोकांना दान म्हणून करा। आपण उपाय किती काळ करावा हे आपण जाणून घेऊया। सलग 7 गुरुवार किंवा 11 गुरुवार, विशेष अमावस्येसाठी 21 गुरुवार किंवा 51 गुरुवार करा। त्या नियमितता आणि श्रद्धा फार महत्त्वाची आहे। या उपायाचे फायदे आपण बघूया। आर्थिक लाभ होतो। पैसा अडकलेला असल्यास किंवा अडलेला असल्यास मार्ग मोकळा होतो। कर्जातून मुक्ती मिळण्यास मदत होते। व्यवसायात वाढ होते आणि मानसिक शांती मिळते। चिंता, भीती कमी होते आणि आत्मविश्वास वाढतो। नकारात्मक विचार दूर होतात आणि विवाह व नातेबंधन संबंध, विवाहातील अडथळे दूर होतात। वैवाहिक जीवनात सुधारे वाढते। नोकरी मिळण्यास मदत होते आणि प्रमोशन पाहिजे असेल प्रमोशन होते व स्थिरता। विशेष विश्वास: असे म्हटले जाते की खाटूश्याम हा बाबा भक्तांची परीक्षा घेतात पण कधीही निराश करत नाहीत। गुरुवार तांदूळ उपाय हा श्रद्धेचा उपाय आहे, चमत्काराची अपेक्षा आहे आणि न करता तो केल्यास अधिक फलदायी ठरतो। काही उपाय करताना कोणताही वाईट विचार आणू नये।
तांदूळ कधीही फेकू नका. दान करताना आदरानेच करा आणि श्रद्धा आणि संयम ठेवा. भक्तांचे अनुभव आहे संक्षेप आहेत. अनेक भक्त सांगतात की अनेक वर्षांचे कर्ज फेडले गेले, विवाह लग्न जुळले आणि नोकरी मिळाली, प्रमोशन झाले. तर आज सगळ्या याच्यात आजारातून पण आराम मिळाला. हे सर्व अनुभव श्रद्धा आणि सातत्यामुळे शक्य झाले. गुरुवार तांदूळ उपाय हा अत्यंत सोपा आणि खर्चविरहित आणि श्रद्धेवर आधारित उपाय आहे. खाटू श्याम बाबावर संपूर्ण विश्वास ठेवणं हा उपाय केल्यास जीवनातील अडचणी नक्कीच दूर होतात, हळूहळू दूर होऊन जातात. हा उपाय म्हणजे बाबांशी संवाद आणि साधण्याचा एक मार्गच आहे. जो श्याम पर विश्वास रखे उसका बेड़ा पार लगे, हीच या उपायाची खरीच ताकद आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंटमध्ये लिहा जय श्री श्याम, जय श्री श्याम.